नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही लोकशिवारच्या आमच्या प्रयत्नाला साथ देत आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. ज्या वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवतोय, जसं की आपला एक मागचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये ह्या जागतिक परिस्थितीबद्दल आपण कमेंट केलं होतं, त्याला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. जो आपला टोमॅटोचा ह्यापूर्वीचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण कीड नियंत्रण आणि कशा पद्धतीनं आपल्याला योग्य कमी खर्चामध्ये ह्याचं सगळं नियोजन करता येईल, त्याला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि त्याच मालिकेमध्ये आज आपण टोमॅटोचं जे अन्नद्रव्य नियोजन आहे त्याच्यावर चर्चा करणार आहेत. तेजस आपल्यासोबत आहे. नमस्कार. आणि पुढे जाण्यापूर्वी फक्त एकच सूचना सांगेन की 80% शेतकरी मित्र जे आपल्या व्हिडिओ बघत आहेत ते आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब त्यांनी अजून केलेलं नाही आहे. तर आमची छोटीशी विनंती आहे की तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही आम्ही प्रयत्न करतो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तो प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल, जेणेकरून जो आपला उत्पादन खर्च आहे तो कमी करण्यासाठी काही ना काही आपल्याला मदत होईल. तर तेजस, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आपल्याला कीड नियोजन कसं करायचं आहे, पण त्याच्याबरोबरच आणि तितकंच महत्त्वाचं अन्नद्रव्य नियोजन सुद्धा टोमॅटोमध्ये आहे. तर त्याच्याबद्दल कसं काय आपल्याला सांगता येईल? अगदी महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला पीक आपलं आजारी पडतंय किंवा आपलं माणूस आपण आजारी पडतो, तर याला आजारी पडण्यासाठी काहीतरी कारण घडायला लागतं. बरोबर. मग हे जे पीक आजारी पडतं दरवेळेला वातावरणच कारणीभूत असतं असं नाही, तर याला 50% जास्त कारणीभूत आपले अन्नद्रव्य व्यवस्था. बरोबर. म्हणजे पीक सशक्त असेल तर पीक आजारी पडण्यापासून आपण वाचवू शकतो. म्हणून अन्नद्रव्याचा वाटा तितकाच महत्वाचा आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांचं लक्ष फवारणीकडे किंवा बाकीच्या गोष्टींकडे खूप असतं, सतर्कतेने शेतकरी असतात, परंतु तेच शेतकरी अन्नद्रव्याच्या बाबतीत थोडेसे निवांत असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला कीड रोगावर होतो आणि आपला खर्च तिथं वाढतो. तर मला असं वाटतं जर आपण हे एकात्मिक जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन जर एकात्मिक केलं तर 100% आपल्याला कीड रोगावरचा खर्च टाळता येईल आणि आपलं पीक चांगलं ठेवता येईल. याच्यात थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळेस पिकामध्ये पोटॅशची कमतरता येते त्यावेळेस पावडर मिल्ड्यू सारखा रोग येतो. बरोबर. ज्यावेळेस पिकामध्ये फॉस्फरसची कमतरता येते त्यावेळेस डाउनी मिल्ड्यू सारखा रोग येतो. म्हणजे या रोगाचा किंवा या किडींचा त्या अन्नद्रव्याशी अप्रत्यक्ष संबंध आहे आणि अप्रत्यक्ष संबंध असल्यामुळे पहिलं काम आपल्याला अन्नद्रव्याचं जर केलं तर आपलं पीक सशक्त आणि कमी खर्चात आपण त्याचं उत्पादन चांगल्या दर्जाचं घेऊ शकतो. असं हे इथं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि जेव्हा आपण अन्नद्रव्य नियोजनाबद्दल चर्चा करतोय तर असं नाहीये की पीक लावल्यानंतर ते चालू करायचं, पण हे जी सुरुवात आहे ती आपल्याला जेव्हा आपण तयारी करतो, विचार करतो की नाही बाबा मला आता टोमॅटो लावायचे, त्या दिवसापासून आपल्याला हे नियोजन करणं महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आपण एक जो आपला मागचा एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आपण बेड कसे बनवायचे त्याच्याबद्दल चर्चा केली होती. तर जर आपण अजूनही बेड बनवले नसतील किंवा जर कुठल्या दुसऱ्या पिकाचे जर बेड बनवला असेल तर तो नक्की व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. पण जेव्हा टोमॅटोचे बेड भरायचे तेजस, त्यावेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे? आता टोमॅटोचे बेड ज्यावेळेस बनवतो तर त्यावेळेस आपण सगळ्यात महत्वाचं आपल्या जितकं शक्य तितकं सेंद्रिय खत तिथं वापरलं पाहिजे. मग तुमच्याकडे शेणखत असेल तर ते कुजलेलं वापरलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं न कुजलेलं वापरून चालणार नाही, कारण का तर न कुजलेलं शेणखत वापरण्याचे 2 तोटे होतात. एक पहिला तोटा असा होतो की ते कुजण्यासाठी त्याला काही ना काही अन्नघटक लागतात, ते त्या जमिनीतून घेतात. बरोबर. आणि त्या जमिनीतून अन्नघटक घेतल्यामुळे पिकाला काही अंशी त्याची कमतरता जाणवते. हा पहिला तोटा आहे. दुसरा तोटा काय आहे का शेणखत किंवा न कुजलेलं खत जर तुम्ही वापरलं तर ते कुजण्यासाठीची जी काही प्रक्रिया चालू होते त्यातून जे काही गॅस निघतात ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर तर ते गॅस आपल्या पिकाला घातक असतात. तर त्यामुळे आपल्याला कुजलेलं शेणखत वापरणं किंवा कोणतंही सेंद्रिय खत असेल ते कुजलेलं, मग गांडूळ खत असेल, कोंबड खत तर शक्यतो या दिवसामध्ये टाळावं, परंतु तरी जर कोणी शेतकरी इतर हंगामात वापरत असेल तर ते असेल कोंबड खत, त्यानंतर शेणखत असेल, लेंडी खत असेल तर हे थोडंसं कुजलेलं असावं आणि मगच आपण त्याचा वापर करावा. तर पहिलं बेड भरताना सेंद्रिय खत आपल्याला वापरणं महत्वाचं. बरोबर. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, काय होतं आपण ज्या शेतामध्ये टोमॅटो लावतो, मला वाटतं ज्या ठिकाणी टोमॅटो लावलं जातं हे एका पिकावरती दुसरं पीक, दुसऱ्या पिकावरती तिसरं पीक असं बऱ्याच ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं त्या शेताला आणि त्या जमिनीला आराम मिळत नाही. तर शक्यतो जर आपण टोमॅटो सारख्या पिकाचा लागवड करणार असाल जे की फार जास्त इंटेन्सिव्ह पीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला
खतं असेल, बाकी नियोजन असेल ते फार वारंवार करावं लागतं आणि त्याच्यामुळे जमिनीवर ताण येतो. तर शक्यतो प्रयत्न करा की साधारणतः पहिल्यांदा 2-3 महिने किंवा एक हंगाम ते जर क्षेत्र तुम्ही रिकामं ठेवलं, हो. जमिनीला जर आराम दिलात, तर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. आणि जसं तेजसने सांगितलं की ज्यावेळी आपल्याला सेंद्रिय खत कुठलंही टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर वाढवायचा आहे. वाढवायचं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे कुठले? अझोटोबॅक्टर झालं, रायझोबियम झालं हो. किंवा पी-एस-बी झालं. हो. ह्यासारखे जर आपण जीवाणू त्या शेणखतामध्ये सुरुवातीला टाकले, हं. तर ते शेणखत आहे ते डबल ताकदीचं शेणखत बनतं. म्हणजे त्याच्यामध्ये शेणखताची पण ताकद येते, हो. प्लस त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची पण ताकद येते, जे की जमिनीत गेल्यानंतर जे अनअवेलेबल फॉर्ममध्ये किंवा जे उपलब्ध नाहीये, ते फॉर्ममध्ये जे आपल्या शेतात जे अन्नद्रव्य आहेत, ते सुद्धा खेचून आणतात आणि ते पिकाला देतात. आणि त्याच्यामुळे आपल्या अन्नद्रव्याची इफिशियन्सी आहे किंवा त्याची ती जी वाढते. परिणामकारकता आहे ती वाढवते. आणि त्याच्यामुळेच हे वापरणं फार आता महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी काय करतात, शेणखत कुजलेलं नसतं. हां. मग जसं तुम्ही सांगितलं की पीक लागवडीपूर्वी जमीन रिकामी ठेवायची. तर बरोबर. बरेचसे शेतकरी असं करतात, न कुजलेले शेणखत जमिनीत टाकून जमीन रिकामी ठेवतात. बरोबर. तर ती पण चुकीची पद्धत आहे. शेणखत हे एकत्र असतानाच कुजवलं पाहिजे. बरोबर. त्याला कुजवण्याचा अगदी सोपा पर्याय. साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिना आपल्याला कुजवण्यासाठी लागतो. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्हाला हे वापरायचंय त्याच्यापूर्वी 1 महिना हं. साधं सोपं गणित, त्याच्यावर चांगलं पाणी मारायचं. हं. एकदा दोनदा पाणी मारलं, 2 किंवा 3 वेळा जर लागोपाठ पाणी मारलं, त्यानंतर त्याला मध्ये एक पोळी काढायची. हां. थोडीशी खोल, म्हणजे साधारण 1 फूटभर ती हां. पोळी काढून त्याच्यात पाणी भरायचं चांगलं. आणि त्यानंतर तुम्ही जे उल्लेख केला, नत्र उपलब्ध करणारे घटक असतील, स्फुरद विरघळणारे घटक असतील, पालाश मोबिलाइज करणारे घटक असतील, त्यानंतर झिंकचे येतात, सल्फरचे येतात, बरोबर. बऱ्याच याचे घटक येतात. तर त्याचं कल्चर तुम्हाला साधारणपणे 1 टन शेणखतासाठी 1 किलो घटक, बरोबर. या पद्धतीने तुम्हाला ते टाकायचं. याच्या व्यतिरिक्त काय टाकायचं, तर पॉलिकल्चर येतं, जे की खत कुजवण्याचंच काम करतं. बरोबर. ते तुम्ही तिथं टाकायचंय. पॉलिकल्चर जर नाही मिळालं तर ट्रायकोडर्मा सारखा घटक वापरायचा. तो तुम्ही तिथं टाकायचा आणि त्याला परत पुढचे 2 किंवा 3 दिवस पाणी द्यायचे. म्हणजे बरोबर. सुरुवातीचे 3 दिवस पाणी दिलं, पोळी काढली, पोळीमध्ये हे सगळं टाकलं, त्यानंतर त्याला पाणी दिलं आणि जे आपल्याकडे सगळं किंवा जे काही पाचट पडलेलं असेल ते वरून फक्त झाकून द्यायचं. महिन्याभरात तुम्हाला अप्रतिम असं कुजलेलं शेणखत मिळेल. आणि त्यानंतर ह्या खताला तुम्ही चांगलं मिक्स करून शेतामध्ये तुम्ही टाकू शकता. बेडमध्ये डायरेक्ट टाकू शकता किंवा शेतामध्ये विस्कटू शकता. असं केल्यामुळे काय होईल, त्या शेणखतामध्ये जे काही घटक आहेत, म्हणजे ज्याला मायक्रो ऑर्गॅनिझम, आपली जमीन जिवंत असण्याचं एकमेव चिन्ह आहे की जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीवाणू असणं. बरोबर. जमीन पिकाला अन्नद्रव्य देत नाही, तर ते सूक्ष्म जीवाणू जमिनीतले अन्नद्रव्य पिकाला देत असतात. बरोबर. त्यामुळे फक्त जमीन असून चालेल का, तर नाही. तर आपल्या पिकाला अन्नद्रव्य देण्यासाठी हे सूक्ष्म जीवाणू असणं गरजेचं आहे. आणि ते जितके जास्त तितकं आपली जमीनचे जिवंतपणा जास्त आणि आपल्याला वापरत असलेल्या अन्न घटकाचा उपयोग जास्त. पण हे वापरायचं कसं, किंवा हे वापरायचं कोणत्या वेळी, किंवा हे वापरत असताना जे काही समस्या येतात, ह्या सगळ्या टाळण्यासाठी हा पहिला पर्याय की शेणखतामध्ये ते मिक्स करणं. बरोबर. जर ते तेव्हा शक्य नसेल तर कदाचित काही शेतकरी शेणखत पण वापरत नाही उपलब्धतेनुसार. मग शेतकरी काय वापरतात, तर निंबोळी पेंड सारखे किंवा करंज पेंड सारखे जे काही सेंद्रिय घटक आहेत ते वापरतात. मग ते ज्यावेळेस तुम्ही वापरतात त्यावेळेस त्याच्यात पण तुम्ही मिक्स करून पावडर स्वरूपातील जे नत्र स्फुरद पालाश विरघळणारे जीवाणू असतील ते पावडर स्वरूपातले त्याला जर चोळून टाकले तरी चालू शकतं. तो बरोबर. एक पर्याय तुमच्याकडे आहे. काही बाजारात खतं अशी असतात की जे की सूक्ष्म जीवाणूयुक्त सेंद्रिय खतं असतात. मग ती तुम्ही वापरू शकता. मग त्या खतांचा वापर जर तुम्ही केला निंबोळी पेंड सारख्या खतात, तर तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. मग बेड भरत असताना पहिलं लक्ष सेंद्रिय खतावर. सेंद्रिय खतामध्ये सेंद्रिय खतामध्ये शेणखत, गांडूळ खत किंवा लेंडी खत याचा उपयोग केला. दुसरं, निंबोळी पेंड अवश्य वापरायची, जे की निमॅटोडला प्रतिबंध करेल. बरोबर. आपण निंबोळी पेंडसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ पण बनवला, त्याचे फायदे काय, आणि मला असं वाटतं त्यात आपण सविस्तर चर्चा केली. निंबोळी पेंडचा वापर करायचा. तो किती, तर साधारणपणे 120 किलो पर्यंत प्रति एकर आपल्याला करायचा. तिसरं काम काय, मग आपले येणारे मुख्य अन्न घटक. बरोबर. मग त्यामध्ये नत्र शक्यतो टाळायचे लागवडीच्या वेळेला. स्फुरद असेल, पालाश असेल, हे मुख्य अन्न घटक आपल्याला द्यायचे. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला बेड भरताना लक्ष ठेवायचे. त्याच्याच आणखीन एक जेव्हा बेड भरतो आपण, हां. पर्टिक्युलर जेव्हा आपण टोमॅटो बद्दल चर्चा करतो, तर टोमॅटोचा जो फळाचा आकार आहे हो. किंवा जी शायनिंग आहे त्याच्यासाठी कुठे ना कुठे कॅल्शियमचा फार मोठा रोल आहे. रोल आहे. तर अशा परिस्थितीमध्ये बेड भरताना जिप्सम सारखं जे सॉइल इनरिचमेंट काय करतं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणात असतं, तर त्याचं रेकमेंडेशन त्याचा वापर केला पाहिजे का? जिप्समचा वापर अवश्य केला पाहिजे, परंतु बऱ्याच वेळेला उपलब्धता, जिप्समच्या बरोबर. उपलब्धतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे. हं. त्यानंतर शेतकऱ्यांनी जिप्सम बद्दल जागरूकता आली, शेतकरी जिप्समचा शोध घ्यायला लागले. पहिले तर फक्त सरकारी म्हणजे जे पंचायत समिती वगैरे तिथं जिप्सम मिळायचं. हं.
500 किलोचा साधारणपणे शेतकरी वापर करायचे, पण ते तसं नाही. आपल्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण किती त्याच्यावर आपण त्याचं प्रमाण बरोबर. वाढवू पण शकतो. बरोबर. आणि वर्षातून एकदा वापरायचं, दोनदा वापरायचं, त्याविषयीचं परत एक सविस्तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. हा झाला एक भाग. पण जिप्सम ओरिजिनल मिळतं का? जर मिळत असेल तर अवश्य वापरायचं. बरोबर. 500 किलो तरी कमीत कमी वापरायचं. जिप्सम मिळत नाही म्हणून काही लिक्विड जिप्सम आणले, कुणी काय काय म्हणजे काय म्हणतो ना, संधीचा फायदा घेण्यासाठी बरेच काय काय बाजारात आणले, तर ते काही कामाचे नाही. जिप्सम आपलं प्रॉपर जे सरकारी विभागाकडेच फक्त आहे, ते जर तुम्हाला मिळालं तर 500 किलो तुम्ही वापरा. त्यातून तुम्हाला कॅल्शियम मिळेल. जर त्याला पर्याय दुसरा जो कॅल्शियम जर द्यायचा असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट आहे. तर ते आपण उन्हाळी हंगामी म्हणून फक्त 2 बॅग 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरा, ज्यामध्ये आपल्याला सल्फर मिळेल, कॅल्शियम मिळेल आणि जो काही फॉस्फरस आहे तो मिळेल. तर याचा उपयोग आपण करू शकतो. पोटॅशचा वापर आपल्याला केला पाहिजे. त्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश हा चांगला सोर्स आहे. आणि तो जर आपण वॉटर सोल्युबल खतं चांगल्या पद्धतीने चालवणार असेल तर 50 किलो लागवडीच्या वेळेला, आणि जर वॉटर सोल्युबल आपण मर्यादित चालवणार असेल तर 100 किलो लागवडीच्या वेळेला पोटॅश वापरणं गरजेचं आहे. मग आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट साधारणपणे 100 किलो, पोटॅश जो आहे तो 50 ते 100 किलो. त्यानंतर जे काही मिश्र खत आहे, मग त्यामध्ये 10-26-26 असेल किंवा 15-15-15 असेल किंवा 12-32-16 असेल, यासारखं खत एक बॅग म्हणजे 50 किलो हे आपल्याला वापरलं पाहिजे. मॅग्नेशियम 10 किलो वापरलं पाहिजे. त्यानंतर आपण उन्हाळी हंगामी म्हणून आपण गंधक टाळतोय. सिंगल सुपर फॉस्फेट दिला असेल तर मग पूर्णतः टाळायचे. जर सिंगल फॉस्फेट दिलं नसेल तर 3 किलो पर्यंत गंधक आपण देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण कार्बोफिरॉन, जो की निमॅटोड येऊ नये म्हणून जो काही घटक आहे, तर तो साधारण 5 किलो आपण वापरला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र करून जमिनीत जर वापरलं बेडमध्ये, तर आपल्याला ते फायदेशीर ठरेल. बरोबर. आता हे आपण बेड तयार केला, आता हो. लागवड केली. तर आता लागवडीनंतर आपलं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य नियोजन करता येईल? मला असं वाटतं की महाराष्ट्रात 100% शेतकरी ठिबकवर नियोजन बरोबर. करतात. वॉटर सोल्युबलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, विद्रव्य खतांचा. हं. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, किती वापरायचे, कधी वापरायचे, कसे वापरायचे. तर त्याविषयी इथं बोलणं बरोबर. फार गरजेचं आहे. स्टेजनुसार शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहिती झाली कोणतं कधी वापरायचं. पण शेतकऱ्यांकडून एक गोष्ट बऱ्याच वेळा जाणवते की टोमॅटोला भाव वाढले म्हणून 25 किलोची बॅग आणली, एकदाच सोडून दिली आणि निवांत झाली. बरोबर. तर मित्रांनो, विद्रव्य खत हे जी काही ठिबकची जी तंत्रज्ञान आहे, तर ठिबक कसं आहे, तुम्हाला पिकाला रोज किंवा दिवसाआड देणं गरजेचं आहे. तसंच विद्रव्य खत पण हे असं आहे की ते सलाईन सारखं आहे, म्हणजे ते तुम्हाला एकदम देऊन चालत नाही. ते रासायनिक खतासारखं 50 किलोची बॅग आणून एकदाच वापरून चालत नाही. आणि म्हणून रासायनिक खताचे रिझल्ट किंवा रासायनिक खताचे दुष्परिणाम जास्त झाले. आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी आणायची वेळ आली किंवा ही टेक्नॉलॉजी लोकांनी आत्मसात केली. विद्रव्य खताची टेक्नॉलॉजी अशी की तुम्हाला रोज किंवा दिवसाआड तुम्हाला थोडं थोडं पिकाला द्यायचं. आता ते थोडं म्हणजे किती? तर सरासरी ज्यावेळेस तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम ज्यावेळेस खत टाकता, तर त्या पाण्याचा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे ज्यातून करंट पास होण्याचा जो EC आहे, तर तो 1 ने वाढतो. 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम खत टाकलं. मग आता तुम्ही खत किती टाकताय? तर साधारणपणे तुम्ही पिकाला पाणी किती देणार आहे, किती लिटर पाणी देणार आहे, तर हे तुमच्याकडे गणित असतं. म्हणजे तुम्ही अर्धा तास देताय की 1 तास देताय. तुमचा एक ड्रिपर साधारण 4 लिटर पासून 8 लिटर पर्यंतचा असतो. तुमचे टोटल ड्रिपर किती असतात? साधारण 6,000, 8,000, 10,000 च्या आसपास ड्रिपर असतात. मग तुम्ही पाणी किती देणार आहे? तर तुम्ही साधारणपणे 20, 25, 30,000 लिटर, कधी 50,000 लिटर पाणी देणार आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये किती खत मिक्स करू शकता? तर 1 EC हा घातक आहे. 1 पेक्षा कमी EC ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही पिकाला एका वेळेला ज्यावेळेस खत सोडाल त्यावेळेस साधारणपणे 2 किलो पासून तर 5 किलो पर्यंत याच्याच मध्ये देऊ शकता. याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर द्यायला गेलात तर मुळाजवळच्या जो काही EC आहे तो बिघडेल. हा एक भाग. दुसरा भाग काय घडेल? तुम्ही जास्त खत दिलं तर पिकाला जेवढं अपेक्षित आहे तेवढं पीक घेईल. बरोबर. पाणी पीक पहिलं घेईल आणि त्या पाण्यासोबत विरघळलेलं खत घेईल. असं नाही की खत पहिलं घेईल आणि पाणी तिथं घेईल. तर पीक तो प्रेफरन्स देणार नाही. पीक ते दोन्ही सोबत घेईल आणि ते घेतल्यानंतर जे काही पडून राहील तर ते तुमच्या जमिनीत तसंच राहून जाईल आणि त्याचं तुम्हाला रूपांतर साल्टमध्ये होईल. म्हणजे काय? क्षारांमध्ये होईल. म्हणजे तुमच्या जमिनीचं एकतर तुम्ही तिथलं EC बिघडवला जास्त टाकून, आणि दुसरं अतिरिक्त वापर करून जे इतकं पिकाने उचललं नाही, त्यामुळे तिथं साल्टमध्ये त्याचं रूपांतर झालं, क्षार आले. बरोबर. तर हे 2 तोटे तुमच्या जमिनीला तुम्ही खराब करण्यासाठी करू शकता. म्हणून सगळ्यात महत्वाचं, कोणताही ग्रेड वापरा, पण वापरत असताना तुम्ही जर आठवड्यातून 2दा खत देताय तर 2-3 किलो एका वेळेला असं प्रमाण ठेवा. आणि आठवड्यातून एकदाच खत देताय तर 5 किलो एका वेळेला. याच्यापेक्षा जास्त तुम्ही देऊ नका. बाजारभाव वाढला, कमी झाला, याचा परिणाम जर तुम्ही ह्या खत सोडण्यावर कराल तर तुमच्या जमिनीचं तुम्ही आरोग्य धोक्यात आणा. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा इथं तुम्हाला सल्ला आहे. बरोबर. आणि जर तुम्हाला जर EC कसा चेक करायचं जर पाहिजे असेल, तर ज्यावेळी आपण पाण्याचा हार्डनेस चेक करतो, हो. त्यासाठी एक साधारणतः एक
500-600 रुपयाचं एक येतं. बॅटरी ऑपरेटेड एक यंत्र मिळतं. हम्म. ते तुम्ही जर पाण्यात बुडवलं तर तुम्हाला लगेच सांगतं की EC किती आहे. तसंच यंत्र जर आपण घेतलं तर ते आपल्याला परिणामकारक होऊ शकतं, हो. जेणेकरून आपण आपल्या ECचं जे नियोजन आहे ते करू शकतो. आणि ECचं नियोजन महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की जर तुमचा EC जास्त झाला तर तुम्ही जे काही शेतात खत सोडताय ते झाड ऍब्सॉर्ब करू करू शकत नाही, शकत ते नाही. खेचू शकत नाही. कारण तुमचं जे फुल मुळांमधला जो पूल असतो हो. न्यूट्रिएंट ओढण्याचा, तो आणि त्याची जी ताकद आहे ती मिसमॅच होते. त्याच्यामुळे त्या पाण्याचा EC व्यवस्थित असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर योग्य EC असेल तरच त्या खताचं योग्य ऍब्सॉर्प्शन त्या झाडामध्ये होऊ शकतं. आणि ही हो. फार महत्त्वाची आणि दुर्लक्षित गोष्ट आहे आपल्या शेतकऱ्यांच्या लेखी. त्यामुळे जर शक्य असेल तर EC कंट्रोलमध्ये ठेवा, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने खत नियोजन करता येईल. आता EC सोबतच पीएच पण बिघडतो. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही विद्रव्य खत वापरता, काही विद्रव्य खतांचा पीएच कमी असतो, काही विद्रव्य खतांचा बरोबर. पीएच जास्त असतो. मग तो बॅलन्स करणं पण महत्वाचं आहे. पीएच आपला जो काही पीक जो पीएच किंवा जे काही जमिनीचा पीएच म्हणतो आपण, तो साधारणपणे 6 पासून तर 8 पर्यंतच्या मध्ये असेल तर ते संयुक्त मानला जातो. बरोबर. आजकाल जमिनीचा पीएच वाढत चाललाय. बरोबर. म्हणजे 8 पण नाही म्हणता, मी तर 7 7.5च म्हणेन. बरोबर. तिथपर्यंत जर आपण पीएच ठेवला तर तो पिकाला फायदेशीर ठरेल बरोबर. आणि आपल्या जमिनीचं पीएच जो आहे तो वाढण्यासाठी ते कारणीभूत होणार नाही. मग विद्रव्य खत निवडताना बरेच शेतकरी ज्यावेळेस बाजारात जातात त्यावेळेस कोणत्या कंपनीचं चांगलं आहे, कोणत्या कंपनीचं स्वस्त आहे, कोणत्या कंपनीचं जाहिरात आहे, कोणत्या दुकानदार कोणतं सांगतोय, हे सगळं सोडा आणि त्या बॅगवर पहिलं EC लिहिलाय का त्या खताचा, पीएच लिहिलाय का ते बघा. ज्या कंपनीने असं लिहून दिलंय समजून घ्या की त्यांचा दर्जा तुलनेने चांगला आहे. बरोबर. बरोबर. मग त्यासाठी प्रति बॅग 100 रुपये जास्त द्यायची वेळ आली तरी आपण बिंदास द्या. पण असं दर्जेदार खत जर तुम्ही निवडाल तर तुम्हाला त्याचा जो काही जमिनीला होणारा दुष्परिणाम आहे तो टाळता येईल. असं एकदम बरोबर. तेजसने एकदम बरोबर सांगितलं. आता तेजस, आपली लागवड झाली. हो. आता आपण जे अन्य नियोजन आहे ते 3 टप्प्यात करू. हो. पहिलं नियोजन लागवड वाढीचा टप्पा आहे. झाल्यानंतर, बरोबर. वाढीच्या टप्प्यामध्ये, दुसरं नियोजन फुलोऱ्याचा फुलोऱ्याच्या टप्प्यामध्ये, आणि अगदी बरोबर. तिसरं नियोजन फळ फळ फुगायच्या हो. टप्प्यामध्ये. तर त्या 3 टप्प्याबद्दल काय सांगशील? आता उन्हाळ्यामध्ये जी लागवड करतात शेतकरी तर ते टोमॅटोचे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की शेतकरी नत्रयुक्त खत वापरतच नाही. म्हणजे डायरेक्ट 1261 किंवा 134013 किंवा काही जण डायरेक्ट 032 सारख्या बरोबर. खताचा वापर करतात. बरोबर. तर मित्रांनो हे चुकीचे आहे. नत्र हा घटक पिकाच्या उत्पादनासाठी खूप चांगला आहे. नत्राशिवाय तुमच्या पिकाचं कोणत्याही पिकाचं उत्पादन येणार नाही. नत्र अतिरिक्त झालं तर कीड रोगाचा धोका आहे. बरोबर. मग ते अतिरिक्त होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची. तर आपण बेसल डोसला नत्रयुक्त खत दिलं नाही. हम्म. त्यामुळे आता आपल्याला 19-19 जर नसेल वापरायचं हरकत नाही, पण 13-40-13 सारखं खत आपल्याला वापरलं पाहिजे, ज्यामध्ये नत्र सुद्धा थोडं थोडं गेलं पाहिजे. नत्रामुळे पिकाचा जो काही पानाची काळोखी ती चांगली राहते, अन्न निर्मिती चांगली होते. बरोबर. हा पहिलं काम. मग आपल्याला सुरुवातीचे एक साधारण फुल लागेपर्यंत म्हणजे एक 25-30 दिवसाचा जो टप्पा आहे, तर त्या 25-30 दिवसाच्या टप्प्यात 13-40-13 अथवा 19-19-19 किंवा आलटून पालटून बरोबर. आपल्याला हे देणं फार गरजेचं आहे. हे दिलं तर आपल्या पिकाची फांद्या चांगली वाढ होईल. हे व्यवस्थित होईल. आणि 2 पेऱ्यातलं अंतर किती तर त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि हे 2 पेऱ्यातलं अंतर मगाशी जे आपण बोललो होतो की एकदम आणलं 10 किलो किंवा एकदम आणलं 25 किलो बरोबर. बॅग सोडली बरोबर. तर हे त्या 2 पेऱ्यातलं अंतर कमी जास्त करण्याला कारणीभूत ठरतं. बरोबर. ते अंतर जितकं कमी तितकं तुमचं उत्पादन क्षमता जास्त, जास्त. ते अंतर जितकं जास्त तितकी तुमची उत्पादन क्षमता कमी. त्यामुळे हे 2 पेऱ्यातील अंतर जर समान पडत असेल तर बरोबर. समजून घ्यायचं आपला खतांचा जो डोस चालू आहे तो बरोबर चाललाय. जर काही ठिकाणी 2 पेऱ्यातील अंतर वाढते, काही ठिकाणी कमी होते, तर समजून घ्यायचं खताचा डोस आपला कुठेतरी गडबड होती. तर त्या अनुषंगाने आपल्याला 13-40-13 अथवा 19-19 या 2 मध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. जे की पीक वाढीची अवस्था आहे. याच्या व्यतिरिक्त काय तर मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. या खतामध्ये मिक्स करून तुम्ही मॅग्नेशियम देऊ शकता. या खतात तुम्ही झिंक, चिलेटेड झिंक वगैरे असेल ते देऊ शकता. या खतासोबत तुम्ही सीविड असेल किंवा ह्युमिक असेल यासारखे घटक सुरुवातीच्या 25-30 दिवसामध्ये अवश्य देऊ शकता. हे जे आपण जे आता काही खताचं नियोजन सांगतोय, त्या खताचं नियोजन डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण दिलेलं आहे. जर तुम्हाला जर डोस वाईज जर तुम्हाला त्याचं नियोजन पाहिजे असेल तर कृपया डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये पूर्ण आपण नियोजन दिलेलं आहे. बरोबर. तेजस, जे आता सुरुवातीची जी वेळ आहे फुलाच्या पहिल्या, त्यावेळी काही कॅल्शियमचा डोस द्यायचा आहे का? हा, कॅल्शियमची गरज पिकाला कधी कधी आहे. तर एक तर कॅल्शियम आणि बोरॉन फुलं अवस्थेमध्ये कॅल्शियम सोबत बोरॉन बाय डिफॉल्ट आपल्याला द्यावाच लागेल. कारण का तर दोन्ही एकमेकाचे विरोधक आहे. कॅल्शियम जास्त झालं तर बोरॉनचा पूर्णतः हे थांबतो किंवा बोरॉन जास्त झालं तर कॅल्शियमचा वापर थांबतो. तर हे होऊ नये म्हणून दोन्ही सोबत देणं गरजेचं आहे. मग कॅल्शियम नायट्रेटमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा कॅल्शियम जे काही ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं ते देऊ शकता किंवा कॅल्शियम चिलेटेड फॉर्ममधलं तुम्ही यापैकी कोणतंही देऊ शकता. फुल लागायच्या आधी एकदा आपल्याला कॅल्शियमचा वापर करायचा आहे, फळ लागायच्या आधी एकदा वापर करायचा आहे आणि तोडणी चालू झाल्यानंतर एकदा करायचं, असं 3 टप्प्यात आपल्याला वापर करायचा आहे. मग फुल लागायच्या आधी आपल्याला कॅल्शियम साधारणपणे 5-7 किलो प्रति एकर सोबत बोरॉन 250 ते 500 ग्रॅम प्रति एकर
या पद्धतीने आपल्याला द्यायचं आणि हे स्वतंत्र द्यायचे, याच्यासोबत कोणतेही खत मिक्स करायचे. कारण का तर फुल अवस्थेमध्ये आपण 1261 या स्टेजला असू, 1261 ज्यावेळेस द्यायचे त्यामध्ये हे मिक्स होणार नाही. त्यामुळे आपल्याला 1261 वेगळ्या वेळेला मग आणि कॅल्शियम आणि बोरॉन वेगळ्या वेळेला. 1261 आपण रेग्युलर देतोय, आठवड्यातून दोनदा किंवा एकदा देतोय आणि कॅल्शियम बोरॉन आपण फक्त एकदाच देतोय फुल अवस्थेमध्ये, त्यावेळेस आपल्याला द्यायचे. आता यानंतर ज्यावेळेस आपल्याला फळधारणा दिसायला चालू होईल त्यावेळेस आपल्याला 1261 वरून आपल्याला 13-045 कडे जायचं. कारण का तर नवीन फूट येणं गरजेचं आहे, नवीन शेंडा चालणं गरजेचं आहे आणि सोबतच फळाचं पोषण होणं गरजेचं आहे. म्हणून 13-045 कडे जायचे. मग 13-045 मध्ये परत आपण मॅग्नेशियम देऊ शकतो, झिंक किंवा फेरस सारखे घटक देऊ शकतो. त्यामध्ये सीविड, समुद्री शेवळ्या अर्क, ह्युमिक सारखे घटक आपण 13-045 मध्ये देऊ शकतो आणि ते आपण द्यायचे. कॅल्शियम बोरॉन परत एकदा डोस आपल्याला द्यायचा फळ धारणा झाल्यानंतर 5 ते 7 किलो कॅल्शियम आणि 250 ते 500 ग्रॅम बोरॉन. या पद्धतीने आपल्याला दुसरा डोस हा आपल्याला द्यायचा आहे. आता याच्यात कॅल्शियम आणि कॅल्शियमचं असं असतं की कॅल्शियमचं वहन जे तर ते फार वहन होत नाही पिकामध्ये. ते शेंड्याकडून जर दिलं तर शेंड्याकडेच राहतं, मुळाकडून दिलं तर मुळाकडेच राहतं. मग हे वहन चांगलं होण्यासाठी कॅल्शियम बोरॉन आपल्याला गरज पाहून कदाचित ठिबकद्वारे जर दिलं तर फवारणीद्वारे सुद्धा एखादा डोस देणं गरजेचं आहे. असं दुहेरी पद्धतीने जर आपण याचा वापर केला तर आपल्याला याचा अपेक्षित रिझल्ट जो आहे तो मिळून जातो. बरोबर. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही जी मायक्रोन्युट्रिएंट असतात, हो, हो. ते जे मूळ तुमचे खत आहेत, नत्र झालं, स्फुरद झालं, पालाश झालं, ह्यांच्या वाहकाचं काम काम करतात. करत असं आणि त्याच्यामुळे जर आपल्याला जर पोटॅशचा अपटेक जर वाढवायचा असेल तर आपल्याला मॅग्नेशियमचं बरोबर. तिथे डोस देणं महत्वाचं आहे, जेणेकरून आपला पोटॅशचा अपटेक वाढू बरोबर. शकतो. त्याच्याबरोबर तुम्हाला जर आपल्याला काळोखी वाढवायची असेल, थोडा नत्राचा अपटेक वाढवायचा असेल तर आपल्याला फेरसचा सुद्धा तिथं बरोबर. वापर करावा लागतो. तर हे सगळे जे आपले मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते सुद्धा तेवढंच महत्वाचं काम करतात जेवढं की आपली मुख्य अगदी खतं काम बरोबर. करतात. आणि त्याच्यामुळे त्याचा रेग्युलर इंटरव्हलवरती किंवा रेग्युलर अंतरावरती त्याचा वापर करणंही तितकंच महत्वाचं आहे. खास करून फुलोरावस्थेमध्ये हम्म. सगळे सूक्ष्म मायक्रो न्यूट्रन जे आहेत ते एकत्र, त्याच्यासोबत अॅमिनो किंवा समुद्री शेवळ्या अर्क सारखं पीक पोषक आणि 13-045 सारखा जो काही वॉटर सॉल्युबल आहे तो फुलोरावस्थेमध्ये आणि एकदा फळधारणा अवस्थेमध्ये असं 2 वेळेला जर तुम्ही फवारणीद्वारे दिलं तर तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे काही पिकाला जी काही आवश्यकता आहे तर ती पूर्ण करण्यास तुम्हाला मदत होईल. बरोबर. आता तेजस, आपण सुरुवातीच्या अवस्थेमधून हळूहळू आता फुल धारणेच्या अवस्थेत आलो. हो, तर त्यावेळी जो आपला नत्राचा आणि पालाशचा किंवा पोटॅशचा जो हो. रेशो आहे किंवा हो. जे प्रमाण आहे ते बदलायचं गरजेचं आहे का? फळधारणा चालू झाल्यानंतर 13-045 या घटकाकडे आपण लक्ष देतोय. बरोबर. बाजारामध्ये मागणी किंवा काय म्हणतो ना आपल्याला किती माल लवकर पक्व करायचा आहे, हम्म. तर आपल्याला निवांत आपला प्लॉट चालवायचा आहे. बरोबर. जास्त कालावधीचा प्लॉट आहे आपला व्हरायटी, आणि बाजारामध्ये काय म्हणतो ना बाजार भावामध्ये पण फार चढ उतार वाटत नाही. त्यावेळेस आपण 13-045 वरच लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. जर असं झालं की आपल्या लक्षात येते की काही केल्या बाजार वाढत नाहीये किंवा हा प्लॉट आता आपल्याला जास्त कालावधीसाठी चालवायचा नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपण नत्र न देता 052-34 सारख्या घटकाकडे जाऊ शकतो किंवा 060-20 सारख्या घटकाकडे जाऊ शकतो. मग त्या घटकाचा वापर केल्यामुळे काय होईल, नवीन फूट थांबेल, नवीन येणाऱ्या फुलांचं प्रमाण थांबेल आणि जी जुनी फळं आहेत तर तीच पक्व होतील आणि तीच आपण बाजारामध्ये विकू. प्लॉट जास्त दिवस चालवायचा आहे तर 13-045 घटक आवश्यक आहे आणि प्लॉट कमी कालावधीत संपवायचा तर 052-34 060-20 यासारखे घटक आवश्यक आहे. यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये कॅल्शियम हा आपल्याला देणं गरजेचं आहे फळाची गुणवत्ता ठेवण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं, फळ तडकण्याची समस्या येते. बरोबर. आणि ही समस्या जर बारीक हेअर क्रॅकिंग असतील, म्हणजे ज्याला काय आपण केसाळ क्रॅकिंग असतील, तर आपण संध्याकाळच्या वेळेला पाणी द्यायचं टाळायचे, सकाळच्या वेळेला पाणी जास्त करून वापर करायचे, जे की पीक दुपारपर्यंत पाण्याचा अपटेक करतं. बरोबर. तापमान वाढलं साधारण 11-12 नंतर की त्याचा अपटेक बंद होतो, कारण अन्न निर्मितीची प्रक्रिया बंद होते, टोमॅटोचं ओपनिंग क्लोजिंग बंद होतं आणि पाण्याचं उत्सर्जनच थांबून जातं. त्यानंतर पीक थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी पाणी वापरतं, परंतु संध्याकाळी जर पाणी वापरतं तर त्यावेळेस आपण पाणी दिलं, त्याचा वापर नाही झाला तर ते अतिरिक्त झालेलं पाणी फळाला क्रॅक जाऊन बाहेर पडायचं काम चालू होतं. म्हणून पिकाला पाण्याची गरज पूर्ण करायची तर ती शक्यतो सकाळी करायची. सकाळच्या वेळेला सूर्योदयापासून तर साधारणपणे 11-12 वाजेपर्यंत, आणि जर दुपारी द्यायची वेळ आली आपल्याकडे काय लाईटच्या शेड्यूल प्रमाणे तर फार तर 3 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत या दरम्यान आपण त्याचं नियोजन ठेवायचे. रात्रीचं पाणी टाळायचं. हेअर क्रॅकिंग जात असेल तर पाण्यात बदल करायचा, आणि मोठे जर तडे जात असतील फळाला तर मग कॅल्शियमची गरज आपल्याला फवारणीद्वारे एखाद्या वेळेस द्यावी लागेल, कारण जमिनीतून जे दिलं आपण तर ते कदाचित त्याचं वहन कमी झालं असेल तर फवारणीद्वारे द्यावं लागेल. आणि असंच आपल्याला ब्लॉसम एंड रॉट सारखा जो आजार येतो, म्हणजे फळाच्या बुडाजवळ काळं पडतं, तर तो जो काही आजार आहे तर तो बुरशीनाशकावर आपण खर्च करतो, तर तो बुरशीनाशक देण्याऐवजी आपण कॅल्शियमद्वारे तो थांबवू शकतो.
परंतु बऱ्याच वेळा असं घडतं की ज्यावेळेस आपण कोणते अन्न घटक वापरतो त्याचा रिझल्ट आपल्याला खराब झालेल्या फळावर न येता बरोबर. नंतर येणाऱ्या फळांवर येतो. बरोबर. त्यामुळे आपण ती फळं तर तोडून बाजूला केली पाहिजे आणि नंतर येणारी फळं गुणवत्तेमध्ये येतील याची आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. बरोबर. तेजस, आता सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळी फळं फुगायची अवस्था हो. असते आणि त्यावेळी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची थोडीशी गल्लत होते हा. की पोटॅशचा तर सप्लाय करायचा आहे, हो. पण पोटॅशची कुठली ग्रेड टाकायची आहे हे सगळ्यात महत्वाचं, आणि ती ग्रेड टाकताना कधी टाकायची जेणेकरून आपल्याला फळं फुगण्यासाठी मदत होईल. जे आपण बेसल डोसला जमिनीत आपण पोटॅश दिलं होतं तर त्याचा उद्देश असा होता की साधारणपणे पोटॅश लागू व्हायला 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागतो. आणि आपल्या पिकाला पोटॅशची जी गरज आहे तर ती फळधारणीच्या वेळेला नाहीये, तर फुलधारणीपासूनच आहे. बरोबर. कारण का फळधारणीच्या वेळेला फळ फुगवण्यासाठी पोटॅश लागणार. बरोबर. तर पिकामध्ये पोटॅश जाण्याची जी काही सुरुवात आहे ती साधारणपणे आपण बेसल डोसला जे पोटॅश टाकले ते 30-35 दिवसांनी म्हणजे फुलधारणीच्या वेळेला त्याची होईल. 13-0-45 सारखे घटक वापरले म्हणजे आपण पोटॅश पूर्तता रेग्युलर ठेवली. 0-52-34 सारखे घटक आहे, किंवा गरज पाहून आपल्याला जर कलर वगैरे चांगला यायचा असेल तर 0-0-50 ज्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश किंवा 0-0-50 25 किलो मधली ही ग्रेड आपण वापरणं गरजेचं आहे. आता पोटॅश लागू व्हायला वेळ लावतं म्हणून आपण त्याचा वापर लवकर केला पाहिजे. विद्रव्य स्वरूपातलं जर दिलं तर ते 5-7 दिवसात लागू होईल. बरोबर. पण बेसल डोसला पोटॅश वापरणं हे खूप गरजेचं आहे, आणि ते जर तुम्ही वापरलं तर मला असं वाटतं की तुम्हाला फळ पक्वतेच्या वेळेला किंवा फळ लागून ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्हाला ते पोटॅश नक्की मदत करेल. बरोबर. तर दुसरं असं की आपण जैविक जी खतं आहेत तर त्याचाही वापर याच्यामध्ये केला पाहिजे. तो कसा की स्लरीच्या माध्यमातून, मग ज्यावेळेस आपलं पीक साधारण फुलोरा अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस एखादी स्लरी, फळधारणीच्या अवस्था असेल त्यावेळेस एखादी स्लरी, ज्यामध्ये स्लरीमध्ये शेण गोमूत्र वगैरे जे सगळं मिक्स करतो आपण, त्यामध्ये नत्र स्फुरत पालाशुर गाणारे जीवाणू वगैरे असतील तर ते जर मिक्स करून टाकले तर नक्की आपल्याला सर्व जे काही अन्नद्रव्यांचं पुरवठा आहे तो पिकाला वेळच्या वेळी होईल आणि त्याचा फायदा नक्की पिकामध्ये होईल. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आय थिंक आपण बऱ्यापैकी जे अन्न नियोजन आहे ते कव्हर केलेलं आहे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न असतील, मला 100% गॅरंटी की प्रत्येक जण काही ना काही वेगळी पद्धत वापरत असेल, आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून आम्ही त्याचं उत्तर देऊन तुमचे जे येणारे प्रश्न आहेत ते पूर्ण करू आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कसं उत्पादन घ्यायचं त्याच्यावरती एक चांगली आयडिया येऊन जाईल. आणखीन जे टोमॅटो लावणारे शेतकरी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा जे द्रव्य नियोजन आहे त्याच्यामध्ये त्यांना ही माहिती फायदेशीर राहील आणि त्यांना सुद्धा त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी मदत होईल. तर मला वाटतं आज इथं थांबायचं. हो, नक्की. धन्यवाद.